फुल एडे झाले, फुल एडे झाले. मंडळी मगाशी बघितलं त्या बॅरिगेटच्या आतमध्ये मुलं उभी होती आणि मी खरंच कन्फ्युज झालोय, परेल वर्कशॉपच्या इथे थांबू की गणसंकुलच्या इथे थांबू. मंडळी माहोल बघा. तर कसं काय मंडळी, शुभ सकाळ. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर थोड्या वेळापूर्वी जी तुम्ही शाळा बघितली ती आपली शाळा होती, ज्याच्यामध्ये आपण 8वी ते 10वी शिकलो, ती शाळा होती. तर काय नाही, खूप दिवसानंतर इकडनं आलो, बोलल्या थोडंसं ब्लॉगमध्ये घेऊया, आठवणी जागा करूया. तर आता गेला ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण आता कुठे चाललोय, बाप्पा आगमनला. तर आज खूप म्हणजे खूप साऱ्या बाप्पांच्या मूर्त्यांचं आगमन आहे. तर आपण जाऊ, बघू काय होते. आणि आता टायमिंग होते 10 वाजले. 10 वाजले भावांनो, 10 वाजले. आता आपण चाललोय स्टेशनला. स्टेशनवरनं परेलचं तिकीट काढू, परेलला जाऊ. परेलवरनं आपला परत ब्लॉग चालू होईल. आता सध्या तर मी एकटा आहे. गेल्या ब्लॉगमध्ये जसं झालं, निघताना तर एकटा होतो, पण तिथे गेल्यानंतर आपली गँग जमा झाली. तसंच आज पण होणार आहे. आता सध्या तर निघालोय मी एकटा, पण नंतर पुढे गेल्यानंतर आपली गँग परत जमा होईल, मग मचून टाकू आपण. आणि बघू आज काय युनिक आपल्याला करायला दिसतंय. कारण की गेल्या वेळेला आपल्याला स्पायडी भेटलेला, ह्या टायमाला कोण भेटतंय काय माहिती. ठीक आहे, बघू, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघ, गाडीवरती चढून व्हिडिओ बनवतात आहे. ए आला 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 मळोचा विघ्नहर्ता आला, गणपती बाप्पा मोरया. तर भावांनो, कशी वाटली मूर्ती बाप्पाची? मस्त, एकदम सुंदर मूर्ती आहे मरोळच्या विघ्नहर्त्याची. बाप्पाची मूर्ती तर भेटली बघायला, पण अजून आपली गँग नाही भेटली भावांनो. आता पहिलं आपल्याला गँगला शोधावं लागणार, आपली कुठे गँग आहे. पण बाप्पाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. बघू अजून किती सुंदर मूर्ती आपल्याला बघायला भेटतात आहे. चला मित्रांना शोधू कुठे. तर मंडळी, आपण गणसंकुलच्या इथे उभे होतो. तिथून मरोळचा विघ्नहर्ता निघाला
तर परेलच्या वर्कशॉपवरून पण एक मूर्ती निघाली आहे ती आता येते आहे समोरून. तर ती कोणती आहे, कोणत्या मंडळाची, ते थोड्या वेळाने तुम्हाला मी सांगतो. तर मंडळी, ही जी बाप्पाची मूर्ती येते ही शिवडीच्या राजाची आहे. ही पण अतिशय सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे शिवडीच्या राजाची. थोड्याच वेळाने अजून थोडा जवळून तुम्हाला क्लोजअपने व्हिडिओ दाखवतो. भावाने मी तुम्हाला गेल्या वेळेला बोललेलो पुढच्या सॅटर्डे संडेला 80 बाप्पांच्या मूर्त्यांचे आगमन होणार आहेत ना, विचारू नका. हे बघा, 5 मिनिटाला 2 मिनिटांना लगेच बाप्पाची मूर्ती एक एक करून बाहेर येते. परेल वर्कशॉप, गणसंकुल, प्रत्येक जागेवरनं 5-5 मिनिटाला मूर्त्या बाहेर येतात आहे. आणि अशा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना. हे बघा, इथे एक आहे, ही कोणती बाप्पाची मूर्ती ती माहित नाही, पण इथे एक आहे, ही एक आहे. तर म्हणजे आपण जी तिसरी बाप्पाची मूर्ती बघितली ती सुंदरबागच्या राजाची होती. ती पण अतिशय सुंदर होती आणि मी खरंच कन्फ्यूज झालोय, परेल वर्कशॉपच्या इथे थांबू की गणसंकुलच्या इथे थांबू. दोन्ही कारखान्यातून अशा दोन्ही, काय सांगू तुम्हाला आता, दोन्ही साईडून लगेच पटापट मूर्त्या बाहेर येतात. तर आता मी बरोबर मिडलला थांबलोय. पाऊस पण आलाय, मस्त वातावरण झालंय, पण आपण पावसात बाहेर नाही जाऊ शकत, फोन आपला खराब होऊन जाईल म्हणून. तर इथूनच आपण आता बाकीच्या बाप्पांच्या मूर्त्यांच्या व्हिडिओ शूट करणार. अरे कुठे एक गँग मेंबर भेटला तो पण आता गेला. बघू आता बाकीचे भेटतात की नाही. म्हणजे माहोल बघा, पाऊस बघा कसला आलाय. या पावसातून बाप्पाची मूर्ती जर आली तर किती सुंदर दिसेल. मुंबई पोलिसांना सल्यूट आहे. ते रस्त्यामध्ये जी लोक थांबतात ना, त्यांना ही लोक बाजूला करतात आहे. तर मंडळी, आपलं मेन हत्यार आलेलं आहे, जे आपण वारी सिरीजमध्ये एकदम हायटेक ड्रोन शॉट घेत होतो, तर या स्टँडनी घेत होतो, ते आलं आहे. तर माझा एक भाऊ आहे, माझ्या छोट्या मावशीचा मुलगा, तर तो गुजरातला शूटसाठी गेला, रील एक शूट होती, तर त्याने जाताना माझ्याकडनं घेऊन गेलाय. आणि तो जाताना रिटर्न येताना तो डायरेक्ट गावी गेला तर त्याने एका गाडीतून पार्सल करून हे पाठवलेलं. तर आता आपल्याला भेटलंय
आता तुमचा भाऊ पद्धतशीर वाचवणार. ठीक आहे, चला 2-3 4 मूर्त्या आपण बाप्पाच्या ब्लॉगमध्ये घेतल्या आणि तिकडनं इकडे आलो आपण करी रोड साईडला. करी रोड नाही, हे आपलं चिंचपोकीच्या ऐकला. तर आता आपल्याला भेटले आपला स्टँड. तर आपण आता वाचवणार. हे ठीक आहे, चला जाऊ आणि परत बघू कोणत्या कोणत्या बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आगमन होते. चला भेटू पुढे. तर म्हणजे हा चौक बघून काय आठवलं का? हा तोच चौक आहे जिथे गेल्या वर्षी चिंतामणीचं आगमन झालं. भावांनो, राजाचा दरबार सजतोय बघा. लालबागचा राजा. भावांनो, पेशवाडीच्या त्याची अतिशय सुंदर मूर्ती आहे बघा, दाखवतो. आणि ही मूर्ती एवढी मोठी आहे की ब्रिजला पुन्हा टच होते. आम्हाला दाखवतो तुम्हाला. तेव्हा बघू शकता वरती टच झाले आहे. आणि हे बघा बॅरिकेड वरती कसे चढतात आहे बघा. बॅरिकेड पूर्ण पडायला आलंय, ते बघत नाहीत, पण यांना काय चढून व्हिडिओ बनवायचाच आहे. मला आता क्राऊड दाखवतो. कसला क्राऊड आहे बघा. कसं वाटतंय? भारी वाटतंय? तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मूर्ती थोडीशी अडकली आहे. मला तर वाटतं थोडंसं क्रॉस करून काढायला पाहिजे होतं त्या लोकांनी. पूर्ण वरती ब्रिजला मूर्ती टच झाली आहे. आम्हाला दाखवतो तुम्हाला. वरच्या साईडला पुन्हा टच झाली आहे. झाडाकडे पण टच झालेली. झाडाच्या इथून काढली पण आता वरती टच होते ब्रिजला. जे पण मूर्तिकार आहेत त्यांनी पुढच्या वेळेला ही दक्षता घ्यावी की जिथून मूर्ती निघणार आहे तिथे जरा ITचं सेफ्टीचं हे करावं. कारण की एवढी अतिशय सुंदर मूर्ती अशी कुठेतरी ब्रिजला टच होते, काय होते, जरा बरं नाही वाटत हो. तर काय नाही होत. तर इथे आजूबाजूला खूप ब्लॉगर आहेत. तर अरे मजा येते, फुल एन्जॉय, सगळ्यांना इज्जत. सामने से
मूर्ती निघाली आहे फायनली. खेतवाडीच्या विघ्नहर्त्याचं फ्लॉवर परत इथे आहे, झाडात अडकलंय. हे अतिशय शहाणे बघा, वरती बॅरिकेड लावलं तरी त्याच्या आतमध्ये जाऊन उभे आहेत. तर म्हणजे आताची बाप्पाची मूर्ती बघितली, ती धारावीच्या सुखकर्त्याची होती. एकदम भारी अशी अतिशय सुंदर मूर्ती होती. काय अतिशय सुंदर धारावीच्या सुखकर्त्याची मूर्ती आहे. फायनली खेतवाडीचा विघ्नहर्ता निघालाय. अर्धा तास झाला एका जागेत त्या झाडात अडकून होता, 15 तास निघालाय, चाललाय पुढे. तर म्हणजे आता आपल्यासमोर परेलचा मोरया आहे. मंडळी मगाशी बघितलं तर बॅरिकेडच्या आतमध्ये मुलं उभी होती. तर आता पोलीस आल्यामुळे ते सगळे आता खाली उतरले. तर पोलीसवाले चांगली कामगिरी करतात आहे.
तर भावांना एकत्र दोन दोन मूर्त्या आल्यात बाप्पाच्या एकदम सुंदर. थर मंडे हा आहे कुर्ल्याचा महाराजा. अतिशय सुंदर मूर्ती, गोड बाप्पा. भावांनो आपली गँग आपल्याला भेटली आहे. गणपती बाप्पा हे वाईड अँगलला टाक, हे वाईड अँगलला टाक ना. चालू तर कर. माझा 1 2 3 बोला तर 1 2 3 फुल एडे झाली हो, फुल एडे झाली. अरे हो चिल्ला रे हो. फुल ट्रोलिंग चालू आहे भावांनो. जे लोक कॉन्टेंट क्रिएटरच्या नावे फालतूगिरी त्यांची ट्रोलिंग चालू आहे. अशा प्रकारे इकडे आम्ही आलेले आपण आपला मित्र उडत होतो तू मागे मागे लांब झाली वर करशील. हळूहळू जा. 1 2 3 स्टार्ट. कोण आहे दाखव मला. अच्छा तू काय करतो. फुल एडे झाले, फुल एडे झाले. अरे फुटेजचा चेक कर कशी आली आहे. लोखंड की काय भाई उसके लिए 500 रुपए ठसा के रखे बोल. 500 रुपये लपून ठेवल्या, ज्याला पाहिजे त्याने येऊन घेऊन जावा. फुल एडे झाले. बघितलं ना. तर मंडळी आजचा व्लॉग संपला. आपली गँग चालली आहे घरी. पाठी दोघं जण आहे, पाठी दोघं जण आहे. दिस इज मेहुल.
ही दोघं जण इथे आहेत आणि बाकी सगळे पुढे आहेत. तर आजचा व्लॉग इथेच संपतोय. बाय बाय. उद्या परत भेटू. उद्या संडे आहे. उद्या अजून गर्दी असेल, अजून उत्साह असेल. तर भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. चला बाय बाय.